कधी आणून द्यायचं. माझ्या मित्रांनी बाबा लगेच आणून द्यायचं. तू मी आता अभ्यासच नाही करणार. अरे अभ्यास कर, चांगले मार्क मिळव, मी तुला घेऊन देतो खेळणी. आणि बघण्या 2 दिवस सुट्टीचे गेले, अजून पुस्तक घेऊन बसलाच नाही. ओ बाबा केव्हा झाला माझा तो अभ्यास. नका येड्यात काढू, गेम खेळू दे मला. अरे पण पुस्तक वाच, हा गेम खेळण्यापेक्षा बरं होईल. हा नंतर करतो. आता माझं आहे. अरे देवा, काय डोकं चालवावा या पोरांपुढं काहीच कळत नाही. या घरात फार त्रास होतो, फार कंटाळा आला. आता जरा बाहेर जाऊन येतो. नमस्कार रावसाहेब, काय चाललंय तुमचं आणि कशी आहे आजची सकाळ? आहो या तुकाराम, कसं येणं केलं आज? काही नाही हो, घरी फार कंटाळा आला आमच्या पोरांच्या कटकटीचा. कटकट म्हणजे काय हो? अहो तो लहाना खेळणंच मागतो, मोठा सारखा मोबाईल गेम खेळतो, काहीच ऐकत नाही, अभ्यास करीत नाही. कसं होईल या पोरांचं, याचंच टेन्शन आलंय आहे. पण रावसाहेब, तुमच्या घरात आल्यावर अतिशय प्रसन्न वाटतं. मुलगा अभ्यास करतो आणि ही मुलगी काय करते हो? अहो तुकाराम, तुम्हाला हे माहित नाही का? नाही हो. याला योगा म्हणतात. हे कुठं शिकवतात? अहो त्यांच्या शाळेत. यांच्या शाळेत अजून काय शिकवतात? हे बघा, सर्व दिसतं ना, ते मुलांच्या शाळेत ज्या स्पर्धा होतात त्यात मिळवलेली बक्षीस आहेत. दीदी जरा इकडे ये बरं, आणि या काकांना सांग बरं, तू काय करते शाळेत, काय काय शिकवतं सांग बरं या काकांना. अहो मी योगासनं करतेय. योगासनं म्हणजे एक व्यायामाचाच प्रकार. सूर्यनमस्कार, व्यायाम, योगासन, ताडासन, वृक्षासन, शलभासन, दंडासन असे काही योगासनं आमच्या शाळेत घेतले जातात. नमस्कार काका, मी मंथनचा अभ्यास करतोय. आमच्या शाळेत मंथन, स्कॉलरशिप, नवोदय अशा काही वेगवेगळ्या स्पर्धा घेतल्या जातात. मैदानी खेळ, क्रिकेट, हॉकी, फुटबॉल अशा काही वेगवेगळ्या स्पर्धा घेतल्या जातात. आमच्याकडे स्काउट गाईड मेळावा घेतला जातो. क्षेत्रभेटीच्या माध्यमातून शासकीय कार्यालय, वसाहत, धार्मिक स्थळे दाखवले जातात. तसेच ऐतिहासिक ठिकाणी भेट देऊन माहिती दिली जाते. तसेच बॅटल लॅबच्या माध्यमातून उपकरणे तयार करण्याचे मार्गदर्शन घेतले. विज्ञान प्रदर्शन घेतले जाते. वा रावसाहेब, याला म्हणतात शिक्षण, संस्कार, विविध कलागुणांचा विकास. पण रावसाहेब, ही शाळा आहे तरी कुठं हो? तुकाराम पाटील, तुम्ही अगदी वेळेवर आले बघा आमच्याकडं. आज दुपारी तुमच्याकडं थोडा वेळ आहे का? हो आहे ना. तर चला माझ्या बरोबर, त्या शाळेला भेटच देऊ आपण. आणि बघा ना, योग असा आहे की ते आज मुलांचा सांस्कृतिक काय तो कार्यक्रम म्हणते ना, कलाविष्काराचा, तो पण आहे. तर मग चालता का? अहो लगेच जाऊ, चला, कशाला वेळ घालवायचा. चला मग. खरंच खूपच सुंदर टाळ्यांच्या गजराने आपण या विद्यार्थ्यांचं आणि यांना मार्गदर्शन केलेल्या शिक्षकांचं अभिनंदन करूया.